व्यासपीठावर उपस्थित असणारे आदरणीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, श्रीमान छत्रपती शिवेंद्रराजे भोसले साहेब आणि आमचे सर्वस्व असणारे जयकुमार गोरे भाऊ, खासदार रणजितदादा पडळकर साहेब, रामभाऊ सातपुते आणि उपस्थित स्टेजवर असणारे आमचे सर्वच मित्र आणि खास करून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राजन मालक मित्रांनो, 1977 साली आपल्याच आशीर्वादानं माळशिरस तालुक्याच्या आमदारपदी शामराव पाटलांची आपल्या आशीर्वादानं निवड झाली आणि तेव्हापासून आम्ही माळशिरस तालुक्याच्या राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टी आतापर्यंत करत आलो। आपल्याला मुद्दाम हे सांगितलं पाहिजे की आम्ही गेली 40 वर्ष काँग्रेसचं काम अतिशय निष्ठेने करत आलो। काँग्रेसचं काम निष्ठेने करत असताना आम्ही त्या ठिकाणी कधी कुठली तडजोड केली नाही। आम्ही आमच्या पदरचे पैसे कधी कधी खर्च करून काँग्रेस पक्ष वाढवायचंच काम माळशिरस तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये केलं। मित्रांनो, आता आम्हाला नक्की असं वाटायला लागलं की 1914 ते 1924 पर्यंत ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये विकासाची गंगा सुरू केली, त्या गंगेमध्ये आम्ही कुठेतरी थोडंसं पायीक झालं पाहिजे। ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने राजकारण सुरू केलं आणि जो विकासाचा महामेरू सगळीकडे सुरू केला, मित्रांनो, याचा कुठेतरी आम्ही सिरियसली अभ्यास करून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जायला सुरुवात केली आणि आम्ही त्या पद्धतीने विचार करायला सुरुवात केली आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये दाखल झालो। मित्रांनो, आपल्याला ठाऊक असेल, गेल्या 6-7 महिन्यापूर्वी टेंभुर्णीला आमच्या सिनेमा थिएटरचं ओपनिंग होतं। गोरे साहेब होते, विखे पाटील साहेब होते आणि त्याच वेळी त्या ठिकाणी जयभाऊने आम्हाला सांगितलं होतं की प्रकाश बापू आता पास करा, कुठं जायचं, इकडं तिकडं जायचं काही कारण नाही, आम्ही आहोत या ठिकाणी, तुम्हाला भक्कमपणे आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ, तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करायचा आहे। आणि आम्ही नक्की ठरवलं। त्याच्यानंतर 8च दिवसामध्ये आम्ही भाऊंची भेट घेतली आणि महाराष्ट्रामध्ये आम्ही माळशिरस तालुक्यामध्ये भाजपमध्ये यायचा आमचा निर्णय पक्का केला। आणि मित्रांनो, आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं आज आम्ही या ठिकाणी भाजपच्या व्यासपीठ म्हणूनच हे आता इथून पुढच्या काळामध्ये असेल, ज्या पद्धतीने आम्ही सगळ्या गोष्टी करत आलो त्या गोष्टी इथून पुढच्या काळामध्ये आम्ही अगदी प्रामाणिकपणे भाजपचंच काम करत राहू। कारण आमच्या पाणीवच्या पाटलाचं एक खासियत नक्की आहे की ज्या ठिकाणी आम्ही असतोय, मध्ये आम्ही कुठेही असू द्या, आम्ही तिथे प्रामाणिकपणे काम करतो। कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्या नेत्यांना आमच्यामुळे काही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी तर घेतो, पण आमच्या बरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र आमच्या पक्षाच्या नेत्यांनी थोडीशी मदत केली पाहिजे, अशा पद्धतीचा विचारही आम्ही करतो। आणि म्हणून आम्ही ठरवलं की आपल्या बरोबर आपले सगळेच कार्यकर्ते, आपले सगळेच मित्र घेऊन भाजपमध्ये जायचं आहे। कारण येणारा काळ सुद्धा निवडणुकांचा आहे, आम्हाला त्याबद्दल काही फारसं बोलायचं नाही, परंतु आपल्या समोर हे बोललंच पाहिजे। माळशिरस तालुका हा विकासाचा तालुका आहे, 100% इरिगेशन असणारा आमचा तालुका आहे। पण या तालुक्यामध्ये सुद्धा जयभाऊ 20-22 गाव आमची बिगर पाण्याची आहेत आणि ज्याच्यासाठी रामभाऊ सातपुते असतील, रणजितदादा निंबाळकर असतील आणि जयभाऊ असतील, त्या सर्वांच्या आशीर्वादानं मोठा संघर्ष आतापर्यंत होत आला आणि माळशिरस तालुक्यातल्या या गावांना पाणी द्यायचा निर्णय माननीय नामदार विखे पाटील साहेबांनी पूर्वीच घेतलेला आहे। आणि मला असं वाटतं की याच्यासाठी हे त्रिकूट कुठेही कमी पडणार नाही। कोणत्याही परिस्थितीमध्ये माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, हे भाजपच्या व्यासपीठावरून या सर्वांच्या साक्षीने मी आपल्याला या ठिकाणी ग्वाही देतो, यात दुमत असायचं कारण नाही। कुणी काही म्हणो, पण माळशिरस तालुक्यातल्या 22 गावांना पाणी द्यायचं राजकारण आतापर्यंतच्या 20-25 वर्षांमध्ये होत गेलं, पण यावेळी मात्र आपल्याला भक्कमपणानं माळशिरस तालुक्याच्या बॉर्डर पर्यंत पाणी आलेलं आपल्याला दिसतंय। कोणी त्याची पदयात्रा काढो, कोणी काय करायचं ते करो, पण माळशिरस तालुक्यामध्ये आदरणीय विखे पाटील साहेबांच्या आणि जयभाऊंच्या नेतृत्वामध्येच, रणजितदादांच्या नेतृत्वामध्ये आणि रामभाऊ सातपुतेंच्या नेतृत्वामध्येच माळशिरस तालुक्यातल्या या 22 गावांना पाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, ही हमी तुम्ही आम्ही या ठिकाणी बाळगायला हरकत नाही। आणि हे घडत असताना सगळ्यात मोठा विषय आमच्या तालुक्यात असणाऱ्या सुशिक्षित बेकारीचा। भाऊ, आपल्याला मी अगदी सगळ्यांच्या समोर एक आदराने सांगेन की मागच्या 1-2 महिन्यापूर्वी आमच्या तालुक्यामध्ये 100 एकराची MIDC घोषित केली गेली। त्या 100 एकराच्या MIDC साठी आतापर्यंत 1000-2000 एकराचे अर्ज MIDCच्या अधिकाऱ्यांकडे सोलापुरात आले। हे आमच्या लक्षात आल्यानंतर भाऊ, आम्ही काय सांगतोय ऐका नीट, आम्ही मुंबईला गेल्यानंतर आम्ही
उद्योग मंत्री सावंत साहेबांना भेटलो आणि त्यांना माळशिरस तालुक्यातल्या या उद्योगाची आम्ही कल्पना दिली की साहेब तुम्ही 100 एकराची MIDC घोषित केली, त्याच्यासाठी 1000-2000 एकराचे अर्ज आपल्या ऑफिसकडे आलेले आहेत. त्यांनाही आश्चर्य वाटलं. अरे म्हटले आम्ही पहिल्यांदा अगोदर जमीन मागणारे किती लोक आहेत हे बघतो आणि मगच MIDCचे आदेश देतोय. त्याच मिनिटाला त्यांना मी ज्यावेळी सांगितलं की साहेब 1000 एकराचे अर्ज आमच्याकडे आजच आलेले आहेत, तुमच्या 100 एकरासाठी आम्हाला 1000 एकराची मागणी आहे, काय सांगताय म्हटल्यानंतर त्यांनी लगेच चौकशी केली आणि चौकशी केल्यानंतर रामभाऊ सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्यांना भेटलेलो होतो. त्याच वेळी त्यांनी आम्हाला त्याच ठिकाणी सांगितलं की तिथं ज्या पद्धतीने विखे पाटील साहेबांनी शिर्डीमध्ये 1500 एकर जमीन स्टेट फार्मिंगची घेऊन MIDCची स्थापना त्या ठिकाणी केली. मित्रांनो, त्याच पद्धतीची आमच्या तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी 100 एकराची जमीन आहे त्याच ठिकाणी 1500 एकर जमीन स्टेट फार्मिंगची आहे आणि तिचा सर्वे साहेब झाला. माझ्या बरोबर लगेच मी सोलापूरला आल्यानंतर 2 दिवसात आम्ही सोलापूरच्या सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन आमच्या माळशिरस ते सदाशिवनगरच्या प्लॉटवरती आम्ही फिरलो. सगळे सातबारा आम्ही घेतले. स्टेट फार्मिंगचे अधिकारी आमच्या बरोबर होते आणि सोलापूरचे MIDCचे सगळे अधिकारी आमच्या बरोबर होते. हे सगळे अधिकारी असताना आम्ही तो सर्वे केला आणि माळशिरस तालुक्यातल्या MIDCची खऱ्या अर्थानं मुहूर्तमेढ रोवली गेली. मित्रांनो, मला वाटतं जयभाऊ स्टेजवरती आहेत, सगळेच नामदार स्टेजवरती आहेत. येणाऱ्या काळामध्ये भाऊ 2-3 महिन्यात आपण मंत्रिपदावरती आहात. आपल्या आदेशानं लगेच आमच्या MIDCचा प्रश्न आपण संपवा आणि 2 महिन्यात आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमच्या माळशिरस तालुक्यातल्या MIDCचं पहिलं पाऊल तिथं कुठंतरी होतंय आणि माळशिरस तालुक्यामध्ये आम्ही काहीतरी देतोय अशा पद्धतीचा विषय घेऊन आपण त्या ठिकाणी यावं, एवढीच विनंती या ठिकाणी आपल्याला करायची. आपल्याला माहित आहे, मी आपल्याशी बोलतोच आहे, मी आता काँग्रेसमधूनच भाजपमध्ये येतोय. आपल्याला ठाऊक असेल नसेल, आदरणीय कैलासवासी विलासरावजी देशमुख साहेबांनी पूर्वीच्या काळामध्ये मुंबईचं मी शांघाय करीन अशा पद्धतीचं जाहीरपणानं वक्तव्य केलेलं होतं. मित्रांनो, आपण बघा, आपल्याला आठवत असेल. आणि विलासरावजी देशमुखांच्या नंतर कुणी त्याकडे काही फार पाहिलंय असं नाही. आज मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईचं शांघाय होतानाच नुसतं दिसत नाही, तर आपण आज ज्या पद्धतीनं अटल ब्रिज असेल, आपण मुंबईतला कोस्टल रोड असेल, मुंबईची मेट्रो असेल, मुंबईची मोनोरेल असेल, हे ज्यावेळी आपण मुंबईमध्ये जातोय, मी ज्यावेळी अकलूजवरून आपण सगळे मुंबईला जातोय त्यावेळी अटल ब्रिज वरून आपण मुंबईमध्ये पोहोचतोय. अर्ध्या तासाचं अंतर कमी झालं आणि सगळ्या पद्धतीनं मुंबईचं शांघाय व्हायला सुरुवात झाली. कुठलाही शब्द तोंडातून न करता, कुठल्याही पद्धतीचा विषय न मनामध्ये आणता, कुठलंही राजकारण त्यामध्ये न आणता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला मुंबईचं शांघाय करत जवळजवळ त्यांनी आणण्यासारखी आहे परिस्थिती. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण कशा पद्धतीनं बदलतंय हे आपल्याला त्या ठिकाणी त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे फडणवीस साहेबांचं मुंबईचं शांघाय करायचं उदाहरण. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण कुठेतरी त्यांच्या बरोबर असलो पाहिजे. त्या होणाऱ्या विकासामध्ये कुठेतरी आपला एक छोटासा कण असला पाहिजे असा विचार करून माळशिरस तालुक्यातले जेवढे काही उरले सुरलेले सगळे कार्यकर्ते होते ते सगळे आज तुमच्या रूपाने पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत. आपल्या सर्वांचं अगदी पुन्हा एक वेळ मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि पुन्हा एक वेळ आपल्याला सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं गोरगरिबांच्या घरामध्ये आतापर्यंत लहान बायकांना किंवा आमच्या म्हाताऱ्या कोताऱ्या बायकांना बँक माहित नव्हती, त्या बँकेमध्ये जाऊन बँकेचं अकाउंट उघडून तिच्या अकाउंटवरती दर महिन्याला 1500 रुपये ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रूपाने यायला लागले. जनधन योजनेच्या रूपानं आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांचा निधी यायला लागला. आपल्याला ठाऊक असेल नसेल, मागच्या 2-3 महिन्यापासून पडत असलेल्या पावसावरती सुद्धा आताच्या काळामध्ये आपल्या तालुक्यात प्रचंड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट पैसे यायला सुरुवात झाली. हे आपण सगळेजण उपस्थित राहिल्या. रामभाऊ सातपुते यांचा तर हा तालुकाच आहे, ते आमचे तुमचे सहकारी आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हातात घालून रामभाऊ बरोबर, रामभाऊ सातपुत्यांबरोबर काम करायचं. मित्रांनो, ही मनाची पक्की खूण गाठ बांधा आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.